नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर. प्रेफरन्स डाउनलोड होत नाहीये, आणखी देखील OTP येत नाहीये. तर त्या संदर्भात आत्ताच एक शासनाकडून प्रेस नोट आली किंवा परिपत्रक आलं, त्यावर मध्ये 2 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे. म्हणजे आता 13 ऑगस्टपर्यंत आपल्याला प्रेफरन्स जनरेट करून पुन्हा असाइन करून लॉक करण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामध्ये भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत, त्या तुम्ही नंतर वाचून घ्या. आता आपल्याला मुदतवाढ मिळालेली आहे. आता विथ इंटरव्ह्यू, विदाऊट इंटरव्ह्यू प्रेफरन्स लॉक करताना बऱ्याच जणांना खूप संभ्रम आहे. तर विदाऊट इंटरव्ह्यूसाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे. त्याचबरोबर विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स खूप जास्त प्रमाणामध्ये आलेले आहे. जर तुम्ही साधा 1 ते 5ला जर पात्र असाल तर तुम्हाला 400 ते 500 प्रेफरन्स आलेले आहे. 1 ते 5, 6 ते 8 या दोनही वर्गाला पात्र असाल तर तुम्हाला जवळपास 1000 पेक्षा जास्त प्रेफरन्स आलेले आहे. आणि जवळपास सर्व वर्गांना पात्र असाल तर काही उमेदवारांना अगदी 3 ते 3,500 प्रेफरन्स आले आहे. आणि अशामधून 50 प्रेफरन्स निवडणं म्हणजे हे खरंच चॅलेंजिंग काम आहे. आता बघा, आपल्याला जर चांगला स्कोअर असेल तर जवळपास आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस असतात. आणि बऱ्याच जणांचं हे म्हणणं आहे की माझं सिलेक्शन विदाऊट इंटरव्ह्यूमध्येच व्हायला पाहिजे. आता विथ इंटरव्ह्यू एक थोडासा कमी स्कोअर असेल तर कुठेतरी आपण विथ इंटरव्ह्यूकडे जातो, किंवा जास्त स्कोअर आहे परंतु आता 9वी 10वी किंवा 11वी 12वीच्या ज्या जागा आहेत तर त्या आपल्याला जिल्हा परिषदांना नाहीच बघायला मिळत, मग ते आपल्याला संस्थेमध्ये बघायला मिळतात. तर ते उमेदवार तिथं जाणार आहेत. मग अशा वेळी प्रेफरन्स नेमके कसे द्यायचे, आता हे 50 नेमके निवडायचे कसे. तर सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की जे इंटरव्ह्यू आहे त्यामध्ये जवळपास आता नाही म्हटलं तरी थोडाफार व्यवहार होण्याचे चान्सेस आहेत. तर अशा संस्था तुम्ही निवडा की ज्या ठिकाणी पैशांची किंवा कुठलं निगोसिएशनची म्हणजे पैशांची मागणीच होणार नाही, केवळ गुणवत्तेला प्राधान्य दिलं जाईल. अशा संस्था निवडल्या तर बेटर राहील. परंतु काही जणांचं असं असतं की मला माझा जिल्हाच हवा आहे, माझ्या जवळचा जिल्हा हवा आहे, त्यासाठी मी काही करायला तयार आहे, मला कमी मार्क्स आहेत, जास्त मार्क्स आहेत. तर मग अशा वेळी तुम्ही सरळ तुमच्या जिल्ह्याच्या ज्या संस्था आहेत त्या संस्था तुम्ही द्या. तुमच्या आसपास जिथं तुम्ही जॉब करू शकतात त्या संस्था तुम्ही द्याव्यात. परंतु ज्या ठिकाणी गुणवत्तेलाच महत्त्व आहे अशा पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच संस्था आहेत. पुण्यामध्ये देखील डेक्कन कॉलेज वगैरे आहेत की ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी केवळ गुणवत्तेला स्थान दिलं जातं, अशा पश्चिम महाराष्ट्र नगर जिल्हा आहे तिथल्या संस्था आहेत, त्या संस्था तुम्ही निवडाव्यात. आता रयत अथवा आपल्या स्वामीसारख्या संस्था ह्या ऑलरेडी विदाऊटमध्ये आलेल्या आहेत. परंतु काही जणांचं असं म्हणणं आहे की फर्स्ट राऊंड म्हणजे आपला जेव्हा होतो विदाऊट इंटरव्ह्यूचा, त्यानंतर संस्थेचा होतो, त्यानंतर कन्व्हर्जन. पण मागच्या वेळी कसं झालं, फर्स्ट राऊंड झाल्यानंतर कन्व्हर्जन झाला आणि मग संस्थेचा राऊंड झाला. तर त्यामुळे काय झालं की बरेचसे उमेदवार कन्व्हर्जन राऊंडमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं. आता जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला झेडपीलाच हवं आहे, मला संस्थेत जायचंच नाहीये, किंवा संस्थेमध्ये जर समजा काही डिमांड केली गेली तर मग कसं, तर तुम्हाला नेक्स्ट राऊंडमध्ये संधी मिळणार आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की इथं मला जायचंच नाहीये तर त्या ठिकाणी तुम्ही ऑप्शनच देऊ नका, किंवा मग तिथे तुम्ही जर चुकून प्रेफरन्स दिला तर तिथं इंटरव्ह्यूला जाऊ नका. आणि जर तसं काही डिमांड वगैरे केलेली असेल तर तुमचं सिलेक्शन ते करणारच नाही. तर ही एक गोष्ट आहे. जर नसेलच जायचं किंवा तुम्हाला त्या संस्थेबद्दल माहिती घेतल्याशिवाय थोडीशी ती संस्था देऊ नका असं मला तरी वाटतं. बाकी मग तुम्हाला जर वेट करायचं असेल तर तुम्ही नेक्स्ट फेज जरी झाली तर त्या फेजला देखील संस्था येतात, पण सेकंड फेज हवी तितक्या लवकर होत नाही. सध्या लगेच जॉबच्या प्रतीक्षेत असाल तर ज्या मिळालेल्या आहेत त्यामध्ये जर समजा तुम्हाला फर्स्ट राऊंडमध्ये म्हणजे संस्थेचा फर्स्ट राऊंड आणि आपल्या विदाऊटचा फर्स्ट राऊंड अशा पद्धतीने 2 राऊंड आपले सुरुवातीलाच होणार आहे. आणि आत्ताच आपल्याला थांबण्याची इच्छा नसेल तर मग तुम्ही त्या पद्धतीने जाऊ शकतात. बऱ्यापैकी संस्थांमध्ये डिमांडच असते. गुणवत्ता म्हणजे आता बघूयात, आता ही डिमांड कदाचित यावेळी कमी होईल, कारण एकाच 10 उमेदवारांऐवजी एकाच 3 उमेदवार आता बोलवले जाणार आहे. त्यामुळे ह्या चुकीच्या मागण्यांना कुठंतरी विराम लागण्याचे चान्सेस आहे. तर आता ते आपल्याला त्यावेळी कळेल, परंतु बाहेरून बऱ्याचशा गोष्टी कळतात, त्यावरून मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा इथे प्रयत्न करते. बाकी आपल्याला ऍक्च्युअल काय आहे ते कळेलच. तर अशा पद्धतीने जर महिला असाल तर बाहेर तुम्ही संस्थेमध्ये जाऊ शकत नाही, कारण बाहेर संस्थेमध्ये आपण गेलो तर पुन्हा मग घराकडे येण्याचे चान्सेस नसतात. त्यात मॅरिड महिलांचं
कारण त्यांनी विदाऊटचे प्रेफरन्स देतानाही थोडासा हा विचार करूनच विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स द्या, जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी खरंच जाऊ शकत असाल तर. अन्यथा तुम्हाला चान्स आहे. मागच्या भरतीमध्ये असं झालं की बरेच आपल्या महिला भगिनी दूरदूर जिल्ह्यांमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं, 55-60च्या मुद्द्यामुळे तो नियम लागू झाल्यामुळे बऱ्याचशा महिला उमेदवारांचं दूर सिलेक्शन झालं आणि मग त्यामुळे त्यांना जॉब करणं ते कठीण झालं. इव्हन कन्व्हर्जन राऊंडमध्ये त्यांच्यापेक्षा कमी मार्क्स असणाऱ्यांचं जवळ सिलेक्शन झालं. मग त्यामुळे तुम्हाला जर का एखाद्या ठिकाणी जॉब करणं शक्य नसेल, जाणं शक्य नसेल किंवा तुम्ही बाहेर राहूच शकत नसाल, तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या जवळपासचेच प्रेफरन्स द्या विनाकारण. कारण त्यात तुमचाच फायदा आहे. कारण पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही पात्र होसाल. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी सिलेक्ट झालात, तुम्हाला हवी तशी शाळा मिळाली नाही आणि तुम्ही ते एक्सेप्ट केलं नाही, तर तुमचं एकदा सिलेक्शन झालंय तर तुम्हाला परत संधी नाहीये. त्यामुळे जरी आपल्याला 100 प्रेफरन्स लॉक करायचे आहेत विदाऊटचे आणि 20चे 50 करायचे आहे, तर ज्या ठिकाणी मला जायचं आहे, संस्था असो की झेडपी, मला जायचं आहे त्या ठिकाणी मी इंटरव्ह्यूला जाणार आहे किंवा ज्या ठिकाणी माझं सिलेक्शन विदाऊटला झालंय त्या ठिकाणी मी जाऊन जॉब करणार आहे, हे कन्फर्म असेल तरच तो प्रेफरन्स द्या, ती संस्था द्या. अजून आपल्याकडे आहेत 1-2 दिवस आहेत, तर तुम्ही त्या संस्थेची माहिती घ्या. आता आपल्याला संस्था आलेला असेल, एकतर हा व्हिडिओ बनवायला लेट झाला कारण 2 दिवस एवढे कॉल वगैरे मेसेज येत होते, तर त्यांनाच उत्तर देण्यामध्ये वेळ गेला. तर थोडीशी माहिती घेऊनच तुम्ही, आता आपल्या आसपास असतात तर तशी तुम्ही प्रेफरन्स भरा. महिलांना तर शक्यतो झेडपी, महानगरपालिका, नगरपालिका ह्या शाळांमध्ये जे आपल्याला कन्व्हिनियंट जास्त वाटतं की थोडा सेफ जॉब वाटतो संस्थेपेक्षा. परंतु जर संस्था तुमची होम ग्राउंडची असेल, आपल्या स्वजिल्ह्याची संस्था असेल, तर ती बेटरच असते बाहेरच्या झेडपीपेक्षा, हे मी नक्की सांगेल तुम्हाला. परंतु कसं असतं की संस्थेमध्ये आपल्याला त्यांचं सगळं ऐकावं लागतं किंवा त्यांच्या रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करावे लागतात. परंतु काही ठिकाणी खूप छान वातावरण आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा अंदाज किंवा ही गोष्ट आपल्या बॅक ऑफ माइंड ठेवूनच तुम्ही संस्थेचे प्रेफरन्स दिलेत तर भविष्यामध्ये तुम्हाला सर्व्हाइव्ह करणं जास्त सोपं जातं. परंतु दूर 800-1000 किलोमीटर दूर अंतरावर थोडंसं अवघड आहे. आता मला बरेचसे जण विचारतात की सिंधुदुर्ग, रत्नागिरी किंवा कोकणामध्ये आम्ही प्रेफरन्स द्यावा का? तर हे डिपेंड आता तुमच्यावर आहे की तुम्ही जर विदर्भातले असाल तर 1200 किलोमीटर राहू शकाल का? मराठवाड्यातले असेल तर 800-900 किलोमीटर राहू शकाल का? कारण सध्या बदली प्रक्रिया नाही म्हणून सांगितलेलं आहे. भविष्यामध्ये बदली होईल किंवा तुम्ही पुढे एक्झाम वगैरे देऊन तिकडं त्या पद्धतीनं तुमचं सिलेक्शन होऊ शकतं, पुन्हा आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा जवळपासच्या जिल्ह्यात होऊ शकतं. परंतु सुरुवातीला तुम्हाला लांब राहावं लागणार आहे. इकडे कोकणातले सर्व जिल्हे सेफ आहेत, जॉबचा पण काही विषय नाहीये. आता मला बऱ्याचशा कमेंट आल्या किंवा विचारलं गेलं की आम्ही काय करावं, कोकणातला प्रेफरन्स द्यावा का? तर जिल्हे छान आहेत जॉब करण्यासाठी, पण तुम्हाला काहीच अडचण नाहीये इथं आणि राहण्यासाठीही सेफ जिल्हे आहेत. परंतु तुमचं घरापासूनचं अंतर दूर असतं, त्यामुळे बऱ्याच महिला थोड्याशा फ्रस्ट्रेट होतात. ही रियालिटी आहे. आपल्याला सुट्ट्यांमध्ये घरी जायला मिळत नाही, मोठी सुट्टी असल्याशिवाय आपण जाऊ शकत नाही. हे सगळी तुमची मानसिकता जर तुम्ही बनवली तर 100% तुम्ही इथे जॉब करू शकतात. कारण कसं असतं की आपण कायम जर कुटुंबात राहिलेलो असतो तर त्यावेळी थोडंसं अवघड जातं. हेच आपल्या पुरुषांच्या बाबतीत सांगायचं झालं, त्यांनाही खूप त्रासाला सामोरे जावं लागतंय. कारण इथं कमी पेमेंट असतो आणि ते खर्च आणि तो भागवणं खूप अवघड जातं. परंतु पुरुष उमेदवारांनी 100% प्रेफरन्स द्यावाच, कारण जॉब मिळणं इथं जास्त महत्त्वाचं आहे. आता ज्यांना ऑलरेडी सिलेक्टेड आहेत तर ते उमेदवार अगदी 1 आणि 2 प्रेफरन्स टाकतायत, जास्त प्रेफरन्स टाकत नाही. हे सगळं सांगणं हे फक्त आपल्या ज्यांना आता जॉबच नाहीये, जे सध्या म्हणजे याच भरती थ्रू त्यांना आता पहिल्यांदा शिक्षण सेवक म्हणून जॉईन होणार आहेत, तर त्यांच्यासाठी हे सांगत आहे. पुरुषांना एवढ्या दूर राहणं म्हणजे सुंदर जिल्हे आहेत इकडचे, काही अडचण नाही. तर तुम्हाला जॉब हवाच असेल महिलांना तर त्यांनी टाकायला काहीच हरकत नाहीये. कारण दिवस निघून जातात आपले शिक्षण सेवकाचे, म्हणता वर्ष निघून जातात आणि पुढे मग आपण परीक्षा देऊन जाऊ शकतो किंवा बदली नियमात बदलही होऊ शकतो. बदलीचा जो GR आहे तो बदल करण्यासाठी आपले अभियोग्यताधारक 2024च्या बॅचचे प्रयत्न करत आहेत. आपणही आता 25च्या बॅचचे जे आहेत ते सगळे जॉईन झाल्यानंतर ते तुम्ही देखील प्रयत्न कराल आणि मग त्या पद्धतीने गोष्टी होऊ शकतात. फक्त रियालिटी एवढी आहे की घरापासून दूर राहणं थोडंसं महिलांना अवघड जातं. त्यामुळे तुम्हाला शक्य नसेल तर प्रेफरन्स देऊन ती जागा अडवू नका, एवढंच मला तुम्हाला यामधून सांगायचं आहे. बाकी मग
इंटरव्ह्यूची प्रोसेस तर तुम्हाला माहीतच आहे. एकदा हे झाल्यानंतर जर फर्स्ट राऊंडला नाही लागलं तर इंटरव्ह्यूला तुम्ही जाणार आहात. यावेळी इंटरव्ह्यूचे क्रायटेरिया थोडाफार प्रमाणामध्ये यामध्ये बदल झाला आहे. त्यामुळे आपण पॉझिटिव्हली होप ठेवूया की यामध्ये कमी उमेदवार बोलवल्यामुळे कुठेतरी गुणवत्तेला प्राधान्य दिलं जाईल. आणि जर पुरुष उमेदवार असतील तर त्यांना पुणे, अहिल्यानगर किंवा अशा नांदेडच्या पण अशा काही संस्था आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गुणवत्तेलाच पाहिलं जातं. ह्या थोड्याशा संस्थांचा इतरांना विचारून अभ्यास करा. आपल्या यूट्यूबलाही मागच्या वेळी सिलेक्शन झालेले काही उमेदवार आहेत, त्यांनी व्हिडिओज टाकलेले आहेत की काही ठिकाणी संस्थांमध्ये अगदी कुठल्याही प्रकार म्हणजे गुणवत्तेलाच प्राधान्य दिलं जातं. अशा संस्था तुम्ही पुरुष उमेदवार टाकू शकतात. जर तुमचं विथमध्ये सिलेक्शन विदाऊटमध्ये सिलेक्शन झालं नाही तर विथमध्ये जायचं असेल तर ह्या गोष्टी आपण करू शकतो. आता काही ठिकाणी अगदी 1-1, 2-2 जागा आहेत, पण तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या कॅटेगरीला कुठे जागा आहे, कॅटेगरी प्लस ओपनला जागा आहेत, अशा पद्धतीने थोडाफार आता 3000 जरी संस्था आल्या तर अभ्यास तर आपल्याला करावाच लागणार आहे. आपल्या जिल्ह्यातल्या संस्था आपण शक्यतो प्रेफर करतो. अशा पद्धतीने तुम्ही त्या 50 संस्था निवडू शकतात, महिला असो अथवा पुरुष असो. होपफुली मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जॉब आहे, आपण जर जॉबच्या प्रती डेडिकेटिव्ह असो तर आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही जॉब करू शकतो. आणि आपला सकारात्मक जर दृष्टिकोन असला मित्रांनो तर 1000 असो 1200 असो किलोमीटर आपण जॉब करू शकतो. आम्ही स्वतः मागच्या भरतीमधील भरपूर असे उमेदवार आहोत की जे दूर जिल्ह्यांमधून लागलेलो आहोत. किंवा 55-60च्या टॉपिकमुळे किंवा 55-60च्या अन्यायकारक रूलमुळे आम्ही दूर अंतरावर आहोत. परंतु जर सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आणि भविष्याकडे पाहण्याचा आपला पॉझिटिव्हनेस असला तर नक्कीच तुम्ही जॉब करू शकतात. जॉब मिळवणं सध्या खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा प्रेफरन्सही टाकला तुम्ही, दूर अंतरावरचे जिल्हे टाकले तरी वेल अँड गुड. जर तुम्हाला शक्यच नसेल तर नका टाकू. सेकंड फेज होणार आहे, त्याचबरोबर कन्व्हर्जन राऊंड होणार आहे, त्याचबरोबर विथ इंटरव्ह्यू आहे तर तुम्ही तिथेही तुम्हाला संधी आहे. परंतु एकदा सिलेक्शन घेतलं तर तुमचे मार्क्स पुन्हा व्हॅलिड नाही आहे, पुन्हा सिलेक्शन मिळणार नाही. त्यामुळे विचारपूर्वक प्रेफरन्स भरा. आपण जर जाणारच नसू तर विनाकारण ती झेडपीची अथवा मनपाची असो किंवा विदाऊट इंटरव्ह्यूची ती एक जागा तुम्ही अडवू नये असं मला तरी पर्सनली वाटतं. आय होप मी जे काही कळवळीनं सांगितलं हे तुम्हाला समजलं असेल. तुमच्या मनात काहीही डाऊट असले किंवा काही समस्या असल्या प्रेफरन्सच्या बाबतीमध्ये तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी माझ्या पद्धतीने ती सॉल्व्ह करण्याचा किंवा तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. आता राहिला प्रश्न की मॅडम एवढं सांगतायत परंतु प्रेफरन्स आणखी जनरेट झाले नाही, तर मित्रांनो थोडंसं रात्री जागा. अजिबात त्यांनी जे सिस्टीम त्यांची बरोबर नाही आहे. तुम्ही कुठल्याही ॲप कुठल्याही ब्राउझरमधून केलं तरी OTP येतच नाही आहे. मी भरपूर इतरांचं लॉग इन करून स्वतः करून बघतीये परंतु होत नाही आहे. रात्री जागा. अगदी 12-1 वाजता आम्ही काही प्रेफरन्स जनरेट केले, अगदी पहाटे 5 वाजता 4 वाजता देखील केलेले आहे. वेबसाईट म्हणजे खूपच प्रॉब्लेम आहे. तर त्यामुळे आता 2 दिवस डेट वाढवली आहे परंतु आजही कुणाकुणाचे प्रेफरन्स अजून जनरेटच झालेले नाही, ही परिस्थिती आहे. यावरही अगदी 2च दिवस डेट वाढवली. खरं तर 4 दिवस वाढवायला हवी होती, 4 ते 5 दिवस. बघूयात आता होपफुली आणि डेट वाढते का किंवा हा सगळा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो का. सॉल्व्ह होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया. आणि सर्वांना प्रेफरन्ससाठी खूप खूप शुभेच्छा. एकदम सकारात्मक दृष्टिकोनातून जर तुम्ही प्रेफरन्स भरले आणि आपला निर्णय आपणच योग्य ठरवायचा असतो, तिथंही आपलं सिलेक्शन झालंय तर मी तिथं करून दाखवणारच. आणि माझं जे झालंय ते माझ्या निर्णयाने झालंय. असाच आपण जर पॉझिटिव्ह सकारात्मक जर आपला दृष्टिकोन ठेवला तर नक्कीच तुम्हाला हवा तो जिल्हा हव्या त्या गोष्टी मिळतील. चला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. काही अडचण असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि अजूनही तुम्ही आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.